आजकाल अनेक कपल्समध्ये इन्फर्टिलिटी, पी-सी-ओ-डी, हार्मोनल इम्बॅलन्स, वारंवार गर्भपात, कमजोर इम्युनिटी असलेली मुले अशा समस्या वाढताना दिसतात. पण आयुर्वेदात हजारो वर्षापूर्वीच यावर उपाय सांगितले आहेत. जर गर्भधारणेपूर्वी योग्य शरीरशुद्धी, योग्य आहार आणि संतुलित जीवनशैली ठेवली, तर निरोगी, बुद्धिमान आणि सुदृढ बाळ जन्माला येण्यास मदत होऊ शकते. नमस्कार, मी डॉक्टर प्रियांका माने, आरुष आयुर्वेद मल्टीस्पेशालिटी क्लिनिकमधून आपल्या सर्वांसाठी आजपासून एक अतिशय महत्त्वाची आणि माहितीपूर्ण यूट्यूब सिरीज सुरू करत आहे, ज्याचं नाव आहे सुदृढ गर्भसंस्कार आणि निरोगी मातृत्व. या सिरीजमध्ये आपण महिन्यानुसार जाणून घेणार आहोत बाळाची वाढ कशी होते, कोणता आहार घ्यावा, कोणता विहार ठेवावा, कोणत्या चुका टाळाव्यात. आयुर्वेदानुसार गर्भसंस्कार कसे करावेत ही सिरीज फक्त गर्भवती महिलांसाठी नाही, तर प्रेग्नन्सी प्लॅन करणाऱ्या प्रत्येक कपलसाठी खूप महत्त्वाचे आहे. कारण आयुर्वेद सांगतो, निरोगी बाळाची सुरुवात गर्भधारणेपूर्वीच होते. म्हणून आजच्या पहिल्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत गर्भधारणेपूर्वी काय तयारी करावी, बीजशुद्धी म्हणजे काय, कोणती पंचकर्मे करावीत, आहार विहार कसा ठेवावा. फक्त गर्भधारणा होणे महत्त्वाचे नाही, तर निरोगी, बुद्धिमान आणि सुदृढ बाळ जन्माला येणे अधिक महत्त्वाचे आहे. आयुर्वेदानुसार बाळाच्या आरोग्याची सुरुवात गर्भधारणेच्या किमान 3 महिने आधी होते. या काळात आईवडिलांनी शरीर, मन आणि आहार याची योग्य तयारी केली तर गर्भ अधिक निरोगी राहतो. गर्भधारणेपूर्वी तयारी का महत्त्वाची आहे? आयुर्वेदात ऋतू, क्षेत्र, अंबू आणि बीज हे 4 घटक निरोगी गर्भासाठी आवश्यक सांगितले आहेत. बीज म्हणजे स्त्रीचे बीजांड आणि पुरुषाचे शुक्राणू. क्षेत्र म्हणजे गर्भाशय. ऋतू म्हणजे योग्य वेळ. अंबू म्हणजे पोषण. जर बीजच कमकुवत असेल तर पुढे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. उदाहरणार्थ वारंवार गर्भपात, इन्फर्टिलिटी, कमजोर बाळ, ॲलर्जी, अस्थमा, त्वचेचे विकार, कमी इम्युनिटी. म्हणून गर्भधारणेपूर्वी शरीरशुद्धी आणि जीवनशैली सुधारणा खूप महत्त्वाची आहे. दुसरं, बीजशुद्धी म्हणजे काय? बीजशुद्धी म्हणजे स्त्री आणि पुरुष दोघांचेही शरीर आणि प्रजननशक्ती शुद्ध व सक्षम बनवणे. आजकाल खालील गोष्टीमुळे बीजदोष वाढताना दिसतात: जंक फूड, स्ट्रेस, लेट नाईट जागरण, मोबाईल लॅपटॉप रेडिएशन, स्मोकिंग, अल्कोहोल, हार्मोनल इम्बॅलन्स, पी-सी-ओ-डी, ओबेसिटी, पोल्युशन. यामुळे शुक्राणूची संख्या, गुणवत्ता आणि बीजांडाची क्षमता कमी होऊ शकते. गर्भधारणेपूर्वी किती दिवस तयारी करावी? तर आयुर्वेदानुसार कमीत कमी 3 महिने आधी तयारी सुरू करावी. कारण नवीन शुक्राणू तयार होण्यास साधारण 72 ते 90 दिवस लागतात. शरीरातील दोष संतुलन होण्यासाठी वेळ लागतो. कोणती पंचकर्मे करावीत? पंचकर्म नेहमी तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्यानेच करावी. त्यामध्ये विरेचन करू शकता. शरीरातील पित्तदोष आणि टॉक्झिन्स कमी करण्यासाठी उपयोगी. विरेचनाने हार्मोनल बॅलन्स सुधारतो, त्वचा व पचन सुधारते, गर्भाशय शुद्धी होते. दुसरं पंचकर्म तुम्ही बस्ती करू शकता, विशेषतः वातदोष संतुलित करण्यासाठी. त्याचे फायदे: फर्टिलिटी इम्प्रूव्ह होते, पी-सी-ओ-डीमध्ये मदत, शुक्रधातू पोषण होते, गर्भाशय मजबूत होते. आयुर्वेदात बस्तीला अर्धी चिकित्सा म्हटले जाते. तिसरं आहे उत्तर बस्ती. काही स्त्रियांमध्ये ट्यूबल ब्लॉकेज, पी-सी-ओ-डीमध्ये, इन्फर्टिलिटीमध्ये उपयोगी. त्यानंतर अभ्यंग आणि स्वेदन करू शकतात, शरीरातील स्टिफनेस, स्ट्रेस आणि टॉक्झिन कमी करण्यासाठी. यामुळे ब्लड सर्क्युलेशन सुधारते, मेंटल रिलॅक्सेशन, हार्मोनल सपोर्ट मिळतो. गर्भधारणेपूर्वी आहार कसा असावा? खाण्यात कोणते पदार्थ असावेत? तर त्याच्यामध्ये येतं दूध, तूप, बदाम, खजूर, हिरव्या भाज्या, ताजे फळं, मूग, नारळ, लसूण मर्यादित प्रमाणात असावा. पुरुषांनी विशेष काय घ्यावे? तर त्यामध्ये च्यवनप्राश, शतावरी, अश्वगंधा, गोक्षूर, दूध, तूप, खजूर हे पदार्थ शुक्रधातू पोषणासाठी उपयोगी असतात. स्त्रियांनी विशेष काय घ्यावे? तर याच्यामध्ये शतावरी, तूप, तीळ, डाळिंब, बीट आणि आयर्न रिच आहार
घ्यावा. कोणत्या गोष्टी टाळाव्यात? तर त्याच्यामध्ये फास्ट फूड, एक्सेस टी और कॉफी, अल्कोहोल किंवा स्मोकिंग, रात्री उशिरापर्यंत जागरण, जास्त स्ट्रेस, प्रोसेस्ड फूड, सॉफ्ट ड्रिंक्स ह्या गोष्टी टाळाव्यात. लाईफस्टाईल कशी असावी किंवा कोणत्या गोष्टी कराव्यात? तर त्याच्यामध्ये लवकर झोपणे, योगासनं, प्राणायाम, ध्यान, मॉर्निंग वॉक आणि आपले थॉट्स पॉझिटिव्ह ठेवावेत. योगासनामध्ये बटरफ्लाय, भद्रासन, वज्रासन, अनुलोम विलोम हे व्यायाम ही आसने उपयोगी ठरतात. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करावे. मानसिक तयारी ही तितकीच महत्त्वाची. आयुर्वेदात सांगितले आहे की आईचे विचार आणि भावना गर्भावर परिणाम करतात. म्हणून भांडण, ताण, नकारात्मकता टाळावी. त्याऐवजी चांगले संगीत, मंत्र, वाचन, सकारात्मक वातावरण ठेवावे. या सर्वाचे कन्क्लूजन असे आहे की निरोगी बाळासाठी तयारी गर्भधारणेनंतर नाही तर गर्भधारणेपूर्वी सुरू होते. जर तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करत असाल तर शरीरशुद्धी, योग्य आहार आणि संतुलित जीवनशैली यांना आजपासूनच सुरुवात करा. ही माहिती प्रत्येक मॅरिड कपलपर्यंत पोहोचली पाहिजे. व्हिडिओ सेव्ह करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत गर्भधारणेच्या पहिल्या महिन्यात बाळाची वाढ कशी होते, कोणता आहार घ्यावा, कोणती काळजी घ्यावी. धन्यवाद.